श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर मी ब्लॉगची तयारी करत आहे स्वामींच्या. आज शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग होती तर शाळेमध्ये जाऊन आले मुलींच्या दोघींच्या, पण दोघी जाणार आहेत पिकनिकला. पिकनिकसाठी आम्हाला खायला काहीतरी आण म्हणून 10-15 दिवस झालं डोकं खात होत्या नुसतं. म्हणलं चला तर आता मग जाऊन आणतेच म्हणून डीमार्टमध्ये गेले आणि घेऊन आले त्यांच्यासाठी. आणि एक आणलं म्हणलं तिच्या मैत्रिणी वगैरे, ती दोघी पण खातीला म्हणून चॉकलेटचा बॉक्स आणला. मी विसरले की त्याला लपवून ठेवावं. जाताना सोमवारी जाणार आहेत, सोमवारी मग ह्यांना दोघींना काढून द्यावं म्हणलं तर हे विचारपूस करायला लागल्या लगेच, कुणासाठी आणलेस म्हणून डोकं खायला लागल्या दोघीजणी पण बघून मात्र खुश झाल्या. जाऊ द्या, पिकनिकसाठी चालल्या तर मैत्रिणीसोबत खात्याला म्हणून घेऊन आलेले आहेत. 2-4 दिवस झालं माझ्या पोरी पण जमा करत आहेत, आम्हाला न्यायचं आहे म्हणून. मग जाऊ दे, त्यांचीच हाऊस एवढीच पूर्ण, काय करणार, मुलांची तर हाऊस आईच पूर्ण करते बघा. तिथं ती दोघी पण खुशी बघा यांच्या दोघीच्या तोंडावरती कशी आहे मस्त. शेवटी चॉकलेट आपलेच आहेत, आपलेच पाकिट आहे म्हणल्याबरोबर मग घेतल्या, मग ठेवल्या. एकतरी फोडून दे म्हणून घेऊन खाल्ल्याच एक चॉकलेट. मग चला तर मग संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. म्हणलं आता खिचडी भात बनवते. भात बनवून दोघींना पण खायला देते पटापट. आता झोपायची तयारी करायची. मला 9 वाजता तर घरी यायला मुलांचं स्वयंपाक करून जाते. असं तर म्हणलं मुलांसाठी मग ते गरमच खिचडी छान लागते ना. मग म्हणलं आल्याबरोबर लगेच 5-10 मिनटात खिचडी होते. खिचडीला काय टाईम लागतं. इकडं बाजूला पाणी गरम करायला ठेवले आणि इकडं माझी खिचडीची चालू आहे तयारी. बघा सगळं टाकून झालेली आहे रेडी. थोडंसं भाज्या तेलामध्ये परतू द्यायचं. मी काय तेल जास्त वापरतच नाही, थोडंच तेल असते माझं. मग मसाले टाकून घेतलेले आहे मी. नंतर फिरवत मीठ टाकून घेतलं चवीनुसार. मग नंतरून तांदूळ टाकून घेतलेला आहे. मग ह्यात तांदूळ टाकून घेतलेले आहेत. मग परतून गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे बघा. आता मी ॲड केल्यानंतर मग कुकरचं झाकण हलवून एकदा कुकरचं झाकण लावून ठेवायचे. 2 शिट्ट्यामध्ये माझा भात रेडी होणार. मग 2 शिट्ट्या होण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहे आता. आणि या दोघी वाटच बघत आहेत कधी मम्मीचं जेवण होतं आहे, कधी आम्ही जेवतो म्हणून. ह्यांच्या दोघींची घाई चालूच आहे. इकडं पाठीमागं कुरबुर म्हणलं भाताला ठेवलं आहे. तर खिचडी बनवस तर इकडं म्हणलं सकाळच्या 4-5 चपात्या होत्या. म्हणलं ह्याला आता करते चपात्याचा भुगा. मग त्याच्यासाठी घेतलेला आहे मी एक कांदा कापून आणि त्याला परतत आहे. ह्याच्यामध्ये भुगा करतानाच मी सगळा मसाला टाकते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त काही टाकत नाही, ॲड करत नाही मी. भुगा वाटतानाच त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा नाही सॉरी लसूण आणि कोथिंबीर असं टाकून मी वाटून घेते. नंतर चवीनुसार मीठ टाकून मस्त त्याला झालं आहे माझं रेडी. खाण्यासाठी तिखट लागू नये म्हणून थोडीशी मिरची जास्त टाकलेली असते तर छान लागते तिखट गोड असं मस्त. एकदा करून बघा तुम्ही पण, मस्त लागते. चला तर मग आमचं जेवायची तयारी चालू आहे. इकडे जेवायला बसलो आहे आम्ही आता दोघी-तिघी पण. या तुम्ही पण बघा माझा खिचडी भात कसा झालेला आहे बघा. मस्त 2 शिट्यामध्ये शिजून जातो फटाफट झटकीपट आपला खिचडी भात बनवणे आणि खाणे. काही करणार, कधीतरी करायलाच पाहिजे ना. रोज चपात्या खाऊ पण कंटाळा येतं. चपाती भाताशिवाय काही पोट भरतच नाही. त्याच्यामुळं खिचडी भात मस्तपैकी आम्ही खाऊन घेतो. तुम्ही पण या खायला. चला आता मग एवढ्यावर आमचं ब्लॉग संपतो आता. बाय बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.